राम राम मंडळी. सकाळचे 8 वाजलेत आणि माझी सकाळची शेतीमध्ये सुरू झालेली आहे. तर आजचं पहिलं मिशन आपलं हे आहे की हे बघू शकता, हे कोबीचं रोप आणलेलं आहे. या मक्यामध्ये आपल्याला या कोबीची लागवड करायची आहे. काल पण काही लागवड केलेली आहे मी. याप्रमाणे आम्ही कोबीमध्ये लागवड केलेली आहे मकाची. याआधी आम्ही येथे मेथीचं पीक घेतलं. मेथीचं पीक मेथी आणि मका सोबत लावलेली होती आणि त्यानंतर औषध मारून घेतलं आणि त्यामध्ये 2 लाईनी आपण कोबीच्या लावून दिलेल्या आहे. आजकाल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जमीन कसं आहे कमी होत चाललेली, त्यामुळे काहीतरी आपल्याला वेगळं नियोजन करून कमीत कमी जागेत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे दृष्टिकोन ठेवूनच शेती करावी लागणार आहे. कारण जमीन घेण्यात इतपत जोपर्यंत ऐपत होत नाही तोपर्यंत आपण काहीतरी नवीन मार्गांचा अवलंब करून शेती केली पाहिजे असं मला वाटतं. ही मागं आपली मका आहे, या मी टप्प्याखाली लावलेली होती. म्हणजे मेथी आणि मका सोबत लावून मेथी सर्व काढून आज त्यामध्ये गव्हाचं पीक आहे. हे बघू शकता, गहू पण छान झालेला आहे. म्हणजे काहीतरी नवनवीन प्रयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच उत्पादन वाढतं. तर आपलं आजचं मिशन एवढंच आहे की कोबी लावून घ्यायची सकाळची. म्हणजे तुम्ही जसं नोकरीला जाता त्याप्रमाणेच आम्ही शेतामध्ये आजचं काम करतो. या पद्धतीने काम जर केलं तरच शेती परवडेल, नाहीतर मजूर येतं आहे त्याच्या भरोशावर बसायचं, मग त्यामध्ये पैसाही जातो आणि शेती मग परवडत नाही असं म्हणता. नोकरदार वर्ग कसा सकाळची त्यानंतर दुपारची सुट्टी संध्याकाळी, त्याप्रमाणे शेतीमध्ये आपण जर त्याप्रमाणे काम केलं तर नक्कीच शेती परवडते. बाकी तुम्हाला नियोजन कसं वाटलं आपलं नक्की कळवा. धन्यवाद.